मित्रांनो, आज माझ्याकडे आहे ना स्प्लेंडर प्लस गाडी आली आहे आणि ही आहे E20. E20 गाडी आहे ना, ह्या गाडीचा इश्यू शॉर्ट झालेला आहे आणि इश्यू शॉर्ट झाला तर हिला बायपास करता येतं. तर कसं बायपास करायचं ते या इकडे. हे पहा, मी आहे ना गाडी चालू केली ना डायरेक्ट गाडी स्टार्ट होते. बटन न दाबतासुद्धा गाडी स्टार्ट होते. तर त्यावेळेस समजायचं आपण की इश्यू शॉर्ट आहे. बऱ्याच वेळेस आपण रिले चेंज केल्यानंतरसुद्धा चालूच राहते. तर समजून जा इश्यू शॉर्ट आहे. तर त्यावेळेस आहे ना, हे इश्यू आहे ना, इश्यू तर शॉर्ट असताना हे बघा, हे आहे ना रिलेमध्ये आहे ना एक छोटासा वायर आहे. व्हाईटमध्ये रेड पट्टी आहे. ते आणि वरचा स्विच आहे ना, ह्या स्विचचा एक वायर आहे. तर हे दोन्ही वायर इथे आलेले आहेत बघा इथे. काय एक आहे ना बघा इथे दोन्ही वायर आहेत. तर एक व्हाईटमध्ये रेड पट्टी आणि हा स्विचचं वायर आहे ना, हे दोन्ही इथून इश्यूच्या इथून कट करा. कट केल्यानंतर आहे ना जॉईंट करा. जॉईंट केल्यानंतर आहे ना, तर तुमचा हा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह होऊन जाईल. तर त्यावेळेस तुम्हाला आहे ना रिले बी नवीन टाकायची गरज नाही आणि इश्यूसुद्धा नवीन टाकायची गरज नाही. काय ही छोटीशी माहिती देणार होतो. तर ही माहिती तुम्हा लोकांना कशी वाटली छोटीशी, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.